तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं समरप्रीता किचनला त्यांची पहिली ऑर्डर मिळालेली असते आणि ती ऑर्डर त्यांनी सक्सेसफुली व्यवस्थितरित्या पारसुद्धा पाडलेली असते आणि त्यामुळे त्यांची संसाराची गाडी ही रुळावरती आलेली असते. पण त्यांच्या या संसाराला वाईट नजर लागणार असते ती राजसीची, कारण तिला अर्पिता आणि समीर या दोघांचं चांगलं झालेलं बघवत नसतं. समीरच्या कुटुंबाला संकटामध्ये टाकून त्या संकटातून त्यांना बाहेर काढायचं असतं आणि त्यांच्यावरती उपकाराचं ओझं टाकून तिला समीरबरोबर लग्न करायचं असतं. हे आहे राजसीचं स्वप्न. पण आता ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नसतं, कारण समीरने अर्पिताची निवड केलेली असते आपली इथे आता आयुष्यभराची जीवनसंगिनी म्हणून. मग तो या राजसीकडे आता का बरं त्या नजरेने बघेल? पण या गोष्टीची तिला खात्री असताना की हे शक्य होणार नाही आहे. कधीच समीर अर्पिताला सोडून माझ्याकडे येणार नाही आहे. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, राजसी आपला हट्ट सोडत नाही आणि ती समीरला मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग हे शोधून काढत असते. आणि समीरला मिळवण्यासाठी इतक्या खालच्या आणि नीच पातळीला ती गेलेली असते की ती अर्पिताच्या जीवावरतीच उठलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सिलेंडरचा स्फोट होण्यासाठी त्याचा पाईप तिने बाजूला काढून ठेवायला सांगितलेला असतो आणि तेव्हा राजसीने अर्पिताचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अर्पिताचा जीव धोक्यात आल्यानंतर इथे आता सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर अर्पिता त्याच्यामध्ये भाजलेली असते आणि तेव्हा इथे आता हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी समीर धावत पळत तिला उचलून घेतो आणि लगेचच तिला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि इथे अर्पिताला मरणाच्या दारातून समीर परत घेऊन येतो, तिचा जीव वाचवतो. योग्य वेळी तिला हॉस्पिटलला घेऊन गेल्यामुळे इथे आता खूप कमी वेळेमध्ये त्याने अर्पिताला वाचवलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. चव्हाण काकांनी अर्पिता आणि समीर यांना पहिली ऑर्डर दिलेली असते 75 माणसांची आणि त्याच्यामधून आता त्यांनी चांगला स्वयंपाक बनवलेला असतो, एकदम चविष्ट. त्यामुळे ट्रस्टी खूपच जास्त खुश झालेले असतात. तेव्हा इथे आता जे मॅनेजर आहेत ना, ट्रस्टी खुश झाल्यामुळे ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे बक्षीस म्हणून त्यांना देतात, कारण त्यांची डबल मेहनत झालेली असते पदार्थ बनवण्यासाठी आणि खर्चसुद्धा खूप झालेला असतो, सगळे पदार्थ महागडे असल्यामुळे. त्यामुळे इथे आता ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे दिल्यामुळे त्यांना चांगला प्रॉफिट झालेला असतो. तेव्हा इथे अर्पिता त्यातले थोडे पैसे आपल्या बहिणीला निक्कीला देते, थोडे पैसे सलीलला देते आणि जो प्रॉफिट उरलेला असतो ना, त्याच्यातून वाढीव रक्कम घरभाडं ते सुद्धा ती लगेचच राजसीच्या तोंडावर मारते, राजसीला घरभाडं देते. थोडे पैसे आता इथे उरलेले असतात, त्याच्यातून ती आपल्या मालाचा खर्च बाजूला काढते की एवढा एवढा खर्च आपल्या मालाला झाला. ते बाजूला काढल्यानंतर उरलेल्या प्रॉफिटमधून ती आता वाटण्या करत असते आणि त्याच्यामध्ये थोडेसे पैसे उरलेले असतात ते समीरला सांगून निलंबरीच्या हातामध्ये देते. म्हणजे असं सगळं तिने गणित मांडलेलं असतं. प्रत्येक खर्च तिने बाजूला काढलेला असतो, जसं समीर काढतो तसा. त्यामुळे इथे निलंबरीला आनंदसुद्धा झालेला असतो, थोडासा रागसुद्धा असतो तिला, पण आता जे काही घडत असतं त्यामुळे तिला आनंदही झालेला असतो. तर इथे राजसीचे पैसे घर भाड्याचे लगेचच दिल्यामुळे राजसीला खूपच जास्त राग येतो. समीर म्हणतो की हे घे राजसी, घर भाडं वाढवलं असलं तरीसुद्धा वेळेतच तुम्हाला ते मिळेल, जसं आत्तापर्यंत मिळत आलं होतं. त्यामुळे हे घे घरभाडं, असं म्हणून त्याने लगेचच घरभाडं राजसीला दिलेलं असतं. आणि मग तेव्हा अर्पिता म्हणते आणि यापुढे सुद्धा तुमचं भाडं तुम्हाला वेळेत मिळत जाईल. आता तुमचा नंबर आला आहे आमच्याकडे, आता कॅशमध्ये घ्या, नंतर तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट केला जाईल. आणि मग काय, इथे राजसीच्या मनामध्ये अर्पिताबद्दल इतका राग निर्माण झालेला असतो की ती म्हणते ठीक आहे, तुमच्या दोघांच्या ह्या उड्या कशावरती आहेत, समरप्रीता किचनवरती ना. आणि जर तुमचा हा बिझनेसच बंद पडला तर काय कराल काय तुम्ही, मग काय देणार तुम्ही मला? तेव्हा ती आता
इथे अर्पितावरतीच घाला घालण्याचा प्रयत्न करते. कारण जेवण बनवणारी अर्पिता आहे, तिच्या हातामध्ये इथे साक्षात अन्नपूर्णाचा वास आहे. त्यामुळे इथे अर्पिताच जर नसेल तर बिझनेस तर बंद पडणारच ना. म्हणून राजसीने अर्पितालाच मारण्याचा डाव रचलेला असतो. अर्पिताला जखमी करून मग ती आता एकतर मरेल तरी आणि जिवंत राहिली तर ती स्वयंपाक करण्याच्या योग्यतेची राहणार नाही, म्हणजे तिला तेवढं जमणार नाही असा विचार तिने केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, काय होतं इथे आता अर्पिता आणि समीर हे दोघेजण आता मंदिरामध्ये गेलेले असतात. तिथे ते दोघेजण आता तुळशीजवळसुद्धा एक दिवा लावतात, तुळशीच्या सुद्धा पाया पडतात. तेव्हा इथे समीर म्हणत असतो की चला, तुमच्यामुळे आपल्या या बिझनेसला छान पद्धतीने सुरुवात झाली. ती म्हणते की समर्पिता हे आपलं आता आयुष्य बनलेलं आहे, आपल्या इथे उदरनिर्वाहाचा एक मार्ग बनलेला आहे. त्यामुळे आपण जीवापेक्षाही जास्त आपल्या बिझनेसला जपायचं आणि इथे काळजीपूर्वक आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं. तेव्हा समीर म्हणतो अगदी बरोबर. इथे आता देवाजवळ दिवा लावलेला असतो आणि इथे तिच्या आरतीच्या ताटामध्ये सुद्धा एक दिवा लागलेला असतो. तेव्हा अर्पिता ते घेऊन आता तिच्या त्या किचनमध्ये जात असते, जिथे तिने व्यवसायाला सुरुवात केलेली असते. आणि त्याच वेळेला तिथे जात असताना राजसीने एका माणसाला हाताशी नेऊन जो गॅस सिलेंडरचा वरचा पाईप असतो ना, तो तिने सैल करून ठेवलेला असतो, वरती काढून ठेवलेला असतो आणि त्याच्यामधून आता गॅस पास होत असते. संपूर्णपणे गॅस आता बाहेर आलेला असतो. जेव्हा अर्पिता आता दरवाजा उघडेल आणि ती घरामध्ये एंटर करेल तेव्हा खूप मोठा स्फोट होईल हे आता राजसीला माहिती असतं. आणि म्हणूनच इथे आता अर्पिता जाऊन दरवाजा उघडते आणि असा काही तिला सिलेंडरचा वास येतो की ती आता स्फोट व्हायच्या आधीच बाहेर पडते. पण तिला आता भाजलेलं असतं, पण एवढं जास्त पण तिला भाजलेलं नसतं, कारण ती हुशार असल्यामुळे ती लगेचच आता वास आल्यानंतर बाहेर येते आणि दरवाजासुद्धा जोरात खेचून घेते. स्फोट झालेला असतो आणि त्याच्यामध्ये इथे आता समीर अर्पिताकडे धावत जातो आणि म्हणतो अर्पिता मॅडम. आणि राजसीला हसायला येत असतं. राजसीला वाटतं की अर्पिताचं आता काही खरं नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता समीर तिला उचलून घेतो, हॉस्पिटलला घेऊन जातो आणि तिच्यावरती लगेचच उपचार होतात. अर्पिताला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते. तिला जिथे जिथे भाजलेलं असतं तिथे पट्टी केली जाते. तेव्हा डॉक्टर म्हणतात नशीब, तुम्ही इथे योग्य वेळेवरती त्यांना घेऊन आलात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जास्त भाजलं नाही. तेव्हा अर्पिता शुद्धीवरती आलेली असते. तेव्हा समीर म्हणतो अर्पिता मॅडम, हे सगळं काय आहे? अहो, गॅसचा वास सगळे रूममध्ये कसा काय झाला होता? आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे आपल्या सिलेंडरचा पाईपसुद्धा निघाला होता. कुणीतरी तो अगदी रेग्युलेटर सकट वरती काढून ठेवला होता. तेव्हा अर्पिताला कळतं हे कारस्थान फक्त एकच व्यक्ती करू शकते, जिला आपलं चांगलं झालेलं बघवत नाही आहे, आणि ती म्हणजे राजसी. तेव्हा इथे आता समीरचं प्रेम बघितलेलं असतं राजसीने, पण अजून राग नाही. जेव्हा इथे समीरला कळतं की राजसी अर्पिता मॅडमच्या जीवावरती उठली होती, तेव्हा इथे अर्पिताला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजसीला समीरने आता बरोबर धडा शिकवलेला असतो. समीरने अर्पिताचा योग्य वेळी तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊन जीवसुद्धा वाचवलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे आता अर्पिताच्या जीवावरती उठलेल्या राजसीला समीरने आता धडा शिकवलेला असतो. समीर म्हणतो राजसी, का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? ती म्हणते मी काय केलं समीर, मी काहीच तर केलेलं नाही आहे. तो म्हणतो तू काही नाही केलंस, मग सिलेंडरचा पाईप वर कसा निघाला, रेग्युलेटर कसा काय निघाला वरती? ते म्हणते मला कुठे माहिती आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे समीर म्हणतो ठीक आहे, तू काही नाही केलेस ना, आता मी तुझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतो. ती म्हणते जा रे, काही करायचं आहे ते कर, कुणीही माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे, कळलं ना? आणि तसंही त्या अर्पिताच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. तिला सारखी पुढे पुढे करायची सवय असते ना, म्हणून तिला मिळाली असेल शिक्षा. तेव्हा इथे समीरला खूप जास्त राग येतो आणि समीर आता राजसीच्या जोरदार थोबाडीत देतो, चांगली झणझणीत थोबाडीत देतो आणि म्हणतो मला माहिती आहे, तू कितीही खोटं बोलीस ना तरी मला माहिती आहे हे सगळं तूच केलेस राजसी. अर्पिता मॅडम जे काही करतेत आमच्या घरासाठी, माझ्यासाठी, ते बघवत नाही आहे ना तुला, म्हणून त्यांच्या जीवावरती उठलीस ना तू. पण बरं झालं योग्य वेळी अर्पिता मॅडम इतक्या तरी हुशार आहेत की दरवाजा उघडता क्षणी त्यांना कळलं की आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे
आणि त्यांनी काय केलं, त्यांनी इथे दरवाजा पटकन लावून गेला. तरीसुद्धा ताटामध्ये दिवा असल्यामुळे थोडीशी आग त्यांना लागली नाही असं नाही, पण जास्त प्रमाणात त्यांच्या जीवाला धोका निर्माण नाही झाला असं आता समीर म्हणतो. यापुढे जर तू माझ्या बायकोच्या जीवावरती उठलीस की तिच्या नखाला जरी खरचटलं ना तुझ्यामुळे, तरीसुद्धा राजसी माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल याची तू आता नोंद ठेव. पुन्हा जर माझ्या अर्पिता मॅडमच्या जीवावरती उठलीस किंवा त्यांना काही झालं तर तुला काय वाटतं, त्या माझ्या आयुष्यात नसतील तर मी तुझ्या आयुष्यात परत येईन, तुझ्याबरोबर लग्न करेन? हा तुझा घोर गैरसमज आहे. अगं तुझ्यासारख्या मुलीला आहे ना मी तर आता माझ्या नजरेसमोरसुद्धा उभं करणार नाही आहे. तू म्हणतेस की तुझं माझ्यावरती प्रेम होतं. जर तसं होतं तर ते कधी मला दिसलं का नाही? जर तुझं प्रेम माझ्यावरती असतं तर आता माझ्या आनंदामध्ये तू आनंद मानायला हवा होतास एव्हाना. पण तू काय करतेस, तू मला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतेस आणि जे की कधीही शक्य होणार नाही, अगदी कधीच. त्यामुळे जर तू पुन्हा माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास, माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केलास, तर मी विसरून जाईन की तू एकेकाळी माझी मैत्रीण होतीस. तुझ्यावरती मी गुन्हा दाखल करेन. तू माझ्या बायकोला इथे मारण्याचा प्रयत्न केला आहेस हे मी कोर्टामध्ये आणि पोलिसांनासुद्धा सांगेन आणि तुला कायमस्वरूपी जेलमध्ये चढवेन असं सुद्धा इथे आता समीरने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे रेग्युलेटर आता वरती असतं, त्यामुळे गॅस सगळीकडे झालेला असतो, खूप जास्त नुकसानसुद्धा झालेलं असतं. पण इथे आता समीर म्हणतो की हारायचं नाही, काही झालं तरी आपल्याला फक्त आणि फक्त जिंकायचं आहे. मी आहे तुमच्याबरोबर. जे काही नुकसान झाले ते सगळं आपण भरून काढू, सगळं आपण नीट करू असं इथे समीर अर्पिताला सांगत असतो. अर्पिता हॉस्पिटलमध्ये असते, पण लवकरच ती डिस्चार्ज घेऊन आता घरी जात असते, कारण तिला तिच्या घरी जाऊन तिला तिच्या कामाला सुरुवात करायची असते. तर अशा रीतीने इथे आता अर्पिताच्या जीवावरती उठलेल्या राजसीला चांगलाच धडा शिकवत तिचं थोबाड लाल करत समीरने तिच्यापासून आता अर्पितापासून लांब राहायचं अशी सक्त ताकीद ही दिलेली असते.